माननीय तहसीलदार मॅडम व वक्ते शीतल राजपूत मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माननीय अशोक पाटील सर, हे सर्व भारत मातेचे पूजन आमच्या जळगाव जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री माननीय एन.व्ही. चव्हाण साहेब, कवयित्री महाराष्ट्र शासन तसेच कौशल्य विकास व उद्योजकता व नाविन्यता विभाग व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामूहिक गीत गायन वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पूर्ण आज साजरा करत आहोत। माननीय SP माहेश्वर रेड्डी साहेब तसेच उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी तसंच यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो। बरोबर 9:50 ला आता फक्त 5 मिनिटं आता ते सगळ्या जणांनी जर वंदे मातरम गीत एकाच वेळेस म्हटलं तर एक कुठेतरी त्याचा रेकॉर्ड होईल, त्याच्यामुळे आपण सर्वांनी या उपक्रमात सहभाग द्यावा ही विनंती। वंदे मातरम भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। धन्यवाद। शीतल राजपूत मॅडम, तहसीलदार जळगाव, हे आपल्या जळगाव जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांचे प्राचार्य मान्य होम DSP साहेब आलेले डॉक्टर मुकुंद सर, एक्साइज सेंट्रल एक्साइजचे कमिशनर, या सार्ध शताब्दी महोत्सवाचे कार्यक्रम अशोक पाटील सर यांचे स्वागत श्री वायटी कुलकर्णी साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर सुहास गाजरे तसेच आमच्या तालुकास्तरीय समिती सदस्य सर्व सदस्यांचे मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो। माननीय अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी तसेच आपल्या जळगाव शहरातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालय या सर्व विद्यार्थी तुम्हाला सांगतो कथा अनोख्या मंत्रांची, स्वातंत्र्याची उंच पताका आपण आणि देशासाठी त्याग करणं हे काय असतं ते, आणि तो मंत्र कोणता हे सुद्धा। कोटी जन्म घे, जर तू मला ओळखू शकली नाही तर माझ्या गळ्याकडे पहा, पैशाचे ओढ बघ, तेव्हा तू मला ओळख, मी तुझा खुदिराम आहे म्हणून। सर्वांना नमस्कार। आज आपल्या वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाली। 7 नोव्हेंबर 1975 रोजी हे गीत बंद केलं गेलं होतं आणि त्याला आज 150 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर 350 पेक्षाही जास्त तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील आपल्या सर्व 15 तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। जळगावमधील कार्यक्रमास मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक साहेब, आयुक्त साहेब आणि इतरही अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी आणि सर्व नागरिक हे मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते आणि